मुंबई लोहमार्ग पोलीस भरती. ठीक आहे, तर या दिशेने आहे. यायचं आहे ईस्ट पूर्व साईडला यायचं आहे. 2:30 वाजता लाईन चालू होते पूर्ण अशी इथून. ठीक आहे, आता बघतो राहण्यासाठी पोरांना इथून झोपण्याची व्यवस्था तिथं लाईट लागली तिथे केलं आहे. हे कुठून शिर्डीवरून ना, शिर्डीवरून आलं आहे. तिकडून मग घाटकोपरसाठी आपल्याला गाडी भेटेल. रिक्षा 10 रुपये पर पर्सन तुम्हाला तिथे लोकेशनवर सोडेल. नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय. भरतीचा आपला म्हणजे ग्राउंड आला आहे लोहमार्गचा मुंबईला घाटकोपरला. तर बोललो व्हिडिओ बनवणार नव्हतो, प्रॅक्टिस नव्हती आपली, परंतु मागच्या व्हिडिओमुळे आपल्या बऱ्याचशा उमेदवारांना फायदा झाला होता. म्हणून बोललो चल बनवूया. मार्क मला 20 काना पडू दे तरी पण बोललो आपण मार्क पण मी सांगणार. मला जेवढे काना 20 काना पडले तरी पण मी तुम्हाला मार्क सांगेन. परंतु जर तुम्ही माझी व्हिडिओ जर पोलीस भरतीची व्हिडिओ बघून सबस्क्राईब केले ना, तर भविष्यात येणाऱ्या माझ्या त्या पण व्हिडिओ बघा. काय होतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघून सबस्क्राईब करता चॅनल, आणि माणूस कसं आपला फायद्याचं बघतो. आपला फायदा झाला की परत त्या गोष्टीकडे वळत नाही, परत ती गोष्ट बघत नाही. त्यामुळे काय होतं, चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतं. तुम्ही आता पोलीस भरतीची व्हिडिओ बघून मला सबस्क्राईब केलं आहे, म्हणजे मी व्लॉग बनवतो. आता मी फॉर्म भरला आहे भरतीचा, म्हणून भरतीविषयीची माझा व्लॉग आहे. त्यानंतर मी आता कुठे फिरायला गेलो, गोव्याला गेलो, तर गोव्याविषयीचा माझा व्लॉग असणार आहे. ना की असं की मी पोलीस भरतीची व्हिडिओ टाकली म्हणजे मी पोलीस भरतीचीच अपडेट टाकेन असं नाही. मी व्लॉग बनवतो. तो व्लॉग माझा डेली लाईफस्टाईल व्लॉग असतो, म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी जे काय करतो त्याच्याविषयी आपली व्हिडिओ असते. तर तुम्ही पोलीस भरती समजून जर सबस्क्राईब करत असाल ना, तर भविष्यामध्ये येणारी माझी व्हिडिओ पण ती बघा, कोणतीही असतो ती. त्यामुळे काय होतं, व्हिडिओ जर तुम्ही मी व्हिडिओ टाकली आणि तुम्ही बघितली नाही तर चॅनल माझा म्हणजे चॅनलचं इम्प्रेशन डाऊन जातं. त्यामुळे चॅनलची ग्रोथ थांबते. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही ही व्हिडिओ बघून जर येत असाल, आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करत असाल, तर भविष्यात येणारी व्हिडिओ पण नक्कीच बघा. ठीक आहे, आता आपला उद्या ग्राउंड आहे, परंतु मी आता रात्री जाणार आहे. ठीक आहे, रात्री जातो. कसं जायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. मार्क जे काय XYZ पडतील ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे, आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आता मी हार्बर लाईनने आलेलो. ठीक आहे, कुर्ल्याला उतरलो. आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. तर इथून जाण्यासाठी आहे, मी आलो होतो तिकडून. ठीक आहे, इकडून खालतून जाण्यासाठी एक रस्ता आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. तिथून आपल्या घाटकोपरला जाण्यासाठी आपल्याला ट्रेन भेटेल. चला, आत्ता रात्रीचे वाजलेत 11. मी वस्तीला चाललो आहे. सकाळचा माझा ग्राउंड आहे, त्यामुळे बोललो की लवकर जाऊन तिथं झोपूया, मग सकाळी फ्रेश होऊन आपण जाऊया. ठीक आहे, चलो. हे बघा मित्रांनो, 11:07ची ट्रेन आहे ठाणे. या ट्रेनने आपण घाटकोपरला उतरूया. ठीक आहे, आता समोरून ट्रेन येते, तर ट्रेनमध्ये बसूया आणि आपण जाऊया घाटकोपरला. घाटकोपरला उतरलो आहे आणि या साईडून आपल्याला ईस्ट साईडला यायचं आहे. ईस्ट पूर्व साईडला यायचं आहे. बघू शकता या साईडून इकडे. ठीक आहे, तर इकडून बाहेर पडूया आणि आपण लोकेशन आपलं पोलीस हेडक्वार्टरची शोधूया. ठीक आहे, त्या साईडला आहे, हे बघा त्या साईडला पश्चिम दिशा आहे ना, तर त्या साईडला मेट्रोचं हे आहे. ठीक आहे, मुंबई मेट्रो 1. ठीक आहे, त्या साईडला आहे. तर आपल्याला या साईडला यायचं पूर्वेला. ठीक आहे, इकडून बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 4. ठीक आहे, तर प्लॅटफॉर्म नंबर 4च्या इकडून आपल्याला तिकडून खालती जायचं आहे. चला, ऑटोने पण जाऊ शकता, चालत पण जाऊ शकता, विचारूया. चला, पूर्व दिशेला आल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल बघा इकडचा. तुम्हाला बिल्डिंग दाखवून ठेवतो आहे बघा. अशी मोठी बिल्डिंग आहे आणि ही या साईडला एक बिल्डिंग आहे. ठीक आहे, तर इकडून आपल्याला या दिशेने जायचं आहे. ठीक आहे, इथं विचारूया किती लांब आहे ते. ठीक आहे, व्हिडिओमध्ये बनवून राहा, मी तुम्हाला सांगतो कसं काय ते. पहिल्यांदा मी म्हणजे जाऊन म्हणजे एकदा मागच्या भरतीला गेलो होतो, तिथंच होता. त्यामुळे आता कसं रिक्षाने जाऊन बघूया. ठीक आहे, चला. घाटकोपरहून तुम्हाला रिक्षा भेटेल, ऑटो शेअरिंग रिक्षा 10 रुपये पर पर्सन तुम्हाला तिथे लोकेशनवर सोडेल. ठीक आहे, तर आपण इथून आता रिक्षा गेले
आता इथून जाऊया डायरेक्ट मेन लोकेशनवर. ठीक आहे चल. तर मित्रांनो आपण पोचलो आहे लोकेशनवर. आता आतमध्ये जायला भेटतं आहे का बघूया. पण त्याच्या आधी मला जरा उद्या म्हणजे नाश्त्यासाठी काहीतरी फळं वगैरे घेऊन येऊ दे. ठीक आहे बघूया या साईडला भेटते का काय. मित्रांनो या साईडला बघू शकता मुंबई लोहमार्ग पोलीस भरती. ठीक आहे तर या दिशेने आहे. चला बघूया. आता मला वाजलेत 12. थोडंसं खायला मी घेऊन आलो आहे. ठीक आहे खायला घेऊन आलो आहे तर बघूया आतमध्ये सोडतात की नाही. ठीक आहे चलो. तर पोरं बोलतात की 2:30 वाजता लाईन चालू होते पूर्ण अशी इथून. ठीक आहे आता बघतो झोपायला कुठे व्यवस्था आहे की नाही ती. कारण ती मगाशी मित्र होते तिथं म्हणजे मित्र म्हणजे ते जो उमेदवार होते ते तिथं मंदिराची इथं झोपले होते. ते बोलतात की इथं सोय आहे म्हणून बघूया. त्या साईडला झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे बघूया. मागच्या वेळेस मी या साईडून आलेलो इथून इकडे गेलेलो आतमध्ये. पण आता त्या साईडून आलेलो. 10 रुपयात रिक्षावाल्यानं आपल्याला सोडलं. ठीक आहे घाटकोपर ईस्टमध्ये. ठीक आहे हे बघा घाटकोपर ईस्ट. आणि झोपण्याची व्यवस्था तिथं लाईट लागली तिथे केलं आहे. आता जाऊया तिथे बघूया आणि जरा आराम करूया. 4 वाजता सर बोलले ते लाईन चालू होईल तोपर्यंत जाऊन आता जरा आराम करूया. तर वाजले 12:30 होईत आले. चलो बघू इथून आतमध्ये राहण्यासाठी पोरांना इथून सुविधा केली. बघ किती पोरं आहेत बापरे. तिकीट दाखवायचं मित्रांनो या साईडला हे बघा. आणि आतमध्ये झोपण्यासाठी आपल्याला जागा भेटते. आता कुठेतरी बघूया जागा आणि झोपूया. आलेलो आहे आपण मस्त. आणि या साईडला पूर्ण अशी पोरं झोपलेली आहेत रांगेत. त्या साईडला बाथरूम वगैरे आहे. ठीक आहे टॉयलेट बाथरूम. आता मी हळू बोलतोय कारण सर्व पोरं झोपलेत त्यासाठी. ठीक आहे तिथं गेटच्या आतमधून सोडलं जातं आणि हॉल तिकीट चेक केलं जातं. त्यानंतर मग इथे झोपण्यासाठी हे मित्र आहे तिकडचे. काय बोलत आहे. ओके आता झोपूया. ठीक आहे आता झोपतो. सकाळी ग्राउंडला आपल्याला 4 वाजता उठायचं आहे. ठीक आहे चला. 2:30 वाजले. 2:30 वाजता उठलो आहे. बाकीची पोरं सर्व उठलेत. तिथे नाश्त्याची सोय पण आहे वाटतं. ज्याला नाश्ता करायचा असेल त्यांनी जर स्कॅनर मारायचा तर तिथं काहीतरी नाश्ता आहे बघू. हा भाई यो मित्र उठला आहे. यो आलाय कुठून शिर्डीवरून ना. शिर्डीवरून आलाय. तर आपण आता उठलो आहे. तर बघूया पुढची प्रोसेस सांगूया. काही पोरं बाहेर चालले तिकडं. नक्की सीन नाही समजत आहे कारण 4 वाजता बोलले होते तिथं लाईनीमध्ये आतमध्ये गेले म्हणजे बसवतील त्या साईडला. बघूया पुढं काय होतं. ठीक आहे तर नाश्त्याची सोय आहे मित्रांनो. आता आपल्या लाईनीत बसवलंय. तर मित्रांनो आपण आता लाईनीमध्ये बसलो. 3:19 झालेत. 6चा ग्राउंड आहे आपला. या साईडला बघू शकता सर्व पोरं बसलेत लाईनीमध्ये. ठीक आहे 6चा ग्राउंड आहे आपला. तिथून लाईन लावून घेतले. प्रत्येकांना लाईनीमध्ये बसवलं आहे.
काय पोरं इथं आराम करत आहेत. ठीक आहे, आता बघू आतमध्ये ग्राउंडला कधी नेत आहेत. तिकडून पण पुन्हा लाईन लावायला लागेल. ठीक आहे, बघू जेव्हा असं ते दाखवतो. तर मित्रांनो आपला ग्राउंड झालेला आहे. टोटल झाली माझी 34. बघू शकता या साईडला हे बघा, 100 मीटर आला 13.33 सेकंडमध्ये 10 मार्क्स भेटले आणि 1605.35 टायमिंग पडला, 16 मार्क्स भेटले. आणि गोळा गेला माझा 8 मार्काचा गोळा गेला. प्रॅक्टिस नव्हती काय नव्हती, तरी पण माझी टोटल झाली 34. ठीक आहे, आणि आत्ता वाजलेत 9 वाजत आले. म्हणजे आमचा ग्राउंड 8 वाजता पूर्णपणे संपला. 8 वाजताच आमचं झालं. फक्त ते बाकी चेस्ट नंबर गोळा करणे वगैरे त्याच्यात थोडासा टाईम झाला होता. 9 वाजता मी बाहेर पडलो. ठीक आहे, अशा पद्धतीचा आता आपलं हे पोरं सर्व चेंजिंग करून इकडून आता बाहेर जातात आहे. ठीक आहे, आणि प्लस त्या समोरच्या गेटला काहीतरी QR कोड लावलेले आहेत. तिथे बाकीची तुम्हाला भरतीविषयीची अपडेट येत राहील. ती आता आपण जाऊया तिकडे आणि ती फॉलो करूया. ते पेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करूया. ठीक आहे, चला. इथं स्कॅनर आहे, तर इथं स्कॅन करायचा. हे बघा, हे स्कॅनर आहेत. म्हणजे इथं आपल्याला बाकीची जी येणारी भरतीविषयीची अपडेट आहे ती भेटू शकते. बघा, पोलीस भरती अपडेटसाठी स्कॅन करा. 4 प्लॅटफॉर्म आहे, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक आणि आपला लेखी कधी आहे, मेरिट कधी लागेल, सर्व अपडेट इथे भेटून जाईल. ठीक आहे, चला. तर मित्रांनो इथून एक्झिट आहे, या साईडून बाहेर येऊ शकता. चला आता इथून आपण आपल्या मार्गाला जाऊ. बिना प्रॅक्टिसची पण एवढे मार्क्स भेटले. प्रॅक्टिस असते तर मजबूत मार्क्स असते. तरी पण आपल्या तिकडे ट्रेनिंग होती म्हणून, आपली रनिंग होती म्हणून 5 मायक्रोसेकंडसाठी माझे दोन मार्क हुकले. म्हणजे माझी टोटल झाली असती 36 झाली असती. तरी पण बघूया, फुल नाही फुलाची पाकली जेवढे भेटले त्याच्यात आपण आहे समाधानी. पण मेरिट किती लागते, मेरिट मला वाटतं आहे लागेल. ठीक आहे, आणि राहण्याची तिथं उत्तम सोय होती. वॉशरूम पण होते, पिण्यासाठी पाणी पण होतं, प्लस नाश्त्याची पण सुविधा तिथे अवेलेबल होती. आणि ग्राउंड पण पटापट झाला. म्हणजे पटकन आतमध्ये घेऊन पूर्ण, म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस होती. 8 वाजता माझं पूर्ण ग्राउंड झालं. 6चा माझा ग्राउंडचा टायमिंग होता 6, आणि 8 वाजता माझं पूर्ण 3 इव्हेंट झाले. 1600 मीटर आधी त्यांनी घेतलं, 1600 आपलं आधी घेतलं 100 मीटर, त्यानंतर 1600 आणि त्यानंतर गोळा, असे 3 इव्हेंट घेतले. आणि इथे चिप आहे. आधी कशी चिप पायाला लावायची, दोन्ही पायांना चिप लावायची, परंतु आता कशी आहे चिप चेस्ट नंबर देतात, एक ग्रीनवाला त्याच्यामध्ये आतमध्ये असते चिप, आणि एक व्हाईटवाला असतो. असे 2 चेस्ट नंबर आपल्याला घालायचे असतात आणि ग्राउंडला म्हणजे जायचं असतं. ठीक आहे, तर आता मी इथून जातो घाटकोपरला रेल्वे स्टेशनला, आणि तिथून मग आपण आपल्या घरच्या दिशेने रवाना. ठीक आहे, आता ब्लॉग मी एंड करतो. जर आवडला असेल तर ही माहिती इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, बूम.